पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वैद्यपो, काळजीचं काही कारण नाही ना? घाबरू नका। सदाभाऊने 20 चोखले ना, फेकले खरे त्याने, परंतु लाळेबरोबर काही अंश गेला होता पोटात। त्यामुळे त्याला ग्लानी आली, पण आता मात्रा दिली आहे, त्यामुळे काळजीचे काही कारण नाही। दोघांना रात्रभर आराम मिळाला की सकाळी बरं वाटेल। येतो मी। या परमेश्वरा, लेकरांवर अशीच तुझी कृपा दृष्टी राहू दे, एकमेकांवरची माया अशीच आबादित राहू दे। आज सदाशिवामुळे दामोदरच्या जीवावरचे संकट टळले। हो ना। उत्सवाच्या खर्चासाठी गेल्या वर्षीची गंगाजळी आहे। अगदी घरपट्टी नाही लावली तरी चालेल, पण प्रत्येकाला जे जे यथाशक्ती द्यायचे आहे ते त्यांनी द्यावे उत्सवासाठी। हो हो हो, देवीचे कार्य आहे, हात आखडता घ्यायला नको काय? हो, अगदी अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। प्रसादाची व्यवस्था मी बघतो। फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकाने द्यायची आहेच, तर मी फुलांची जबाबदारी घेतो। घ्या। वा, अगदी स्वस्तातली देणगी निवडलीत। अरे शोध रे त्याला, इथे जाय कुठेतरी तो, इथे सापला आहे, इथेच कुठेतरी तो। कोण? कुठे आहे तो? शोध ना त्याला, शोध ना त्याला, आहे इथेच कुठेतरी तो। कोण? कुठे आहे तो? उभा राहा। तोंड का लपवतोयस तू? तोंड रे, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव। कोण आहेस तू? हो, काय चाललंय काय? मारताय कशाला? तो पुतण्या आहे माझा, रघुनाथ। अरे मग थोबाड का लपवतो या? पोलिसांची भीती वाटते त्याला, म्हणून घेतली उघडी। म्हणून काय माराल? हो, पण असे झाले तरी काय? एकदम लाट्या काट्यांवर का उतरताय? इथे देवीच्या उत्सवाची सभा बसलीये। 5 दरोडेखोर पळून आले त्या भागात, याची खबर लागली आम्हाला। त्यांच्याच मागावर आहोत आम्ही। दरोडेखोर? काय बोलता साहेब? आम्ही इथं देवीच्या उत्सवाचं ठरवायला बसलो आहोत। या 5 जणांची माहिती आम्हालाही सकाळीच कळली होती, पण ते दरोडेखोर नाही आहेत, ते क्रांतिकारक आहेत। त्यांचा पिच्छा सोडा तुम्ही। फूस आहे की काय त्यांना? हा, हे बघा, क्रांती भिंती आम्ही मानत नाही। आमच्यासाठी फक्त ते दरोडेखोरच आहेत। तुमचं वय बघून सोडतोय मी तुम्हाला, पण एक गोष्ट सगळ्यांनी ध्यानात घ्या, जो कोणी त्यांना पाठीशी घालेल त्याच्या घरादारावर नांगर फिरवला जाईल असा आदेश आहे गोऱ्या साहेबाचा। आणि त्या दरोडेखोरांचा म्होरक्या आहे बाळकृष्ण अभ्यंकर, आणि जर का त्याचा काही ठाव ठिकाणा लागला तर लगेच चौकीत येऊन सांगायचं, समजलं? गप्प बसा, गप्प बसलात तर मी काहीही करणार नाही।
क्रांतिकारक आहे मी, दरोडेखोर नाही. क्रांतिकारक आहे, विश्वास ठेवा माझ्यावर. अरे गेला कुठे तो दरोडेखोर? दरोडेखोर नाही, क्रांतिकारक आहे तो, क्रांतिकारक. शोधा त्याला. कसंही करून आज तो सापडलाच पाहिजे. हो हो, मी वरच्या आळीत जातो. हे दुर्दैव आहे की आपलीच माणसं गोऱ्यांची गुलामी करून आपल्याच माणसांना नाडतात. आज अशाच एका जुलमी गोऱ्याला यमसदनी धाडावयाची योजना होती आमची. सारं काही जुळलं होतं, परंतु आमच्यातलाच एक दगाबाज निघाला. पैशांना भुलून फितूर झाला. त्याने ठिकाणा उघड केला आणि सगळे शिपाई आले. त्याच्या सोबत झालेल्या चकमकीत मी जखमी झालो. ही फितुरीची गद्दारीची कीड या देशाला मिळालेला शाप आहे. पण त्यांना ठेचून या इंग्रजांच्या तावडीतून देशाला स्वतंत्र करायचंय आणि त्यासाठीच ही सारी धडपड. परंतु मिंद्या लोकांमुळे सारे लपून छपून करावे लागते. वासुदेव बळवंत फडके, ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी प्रभावित झालेले कार्यकर्ते होत आम्ही. देशाच्या स्वातंत्र्याबरोबर स्त्रियांनाही अत्याचारापासून मुक्त करायचंय आम्हाला. अनिष्ट रूढींना पायबंद घालायचंय आणि त्यासाठी प्राणपणाला लावून लढतोय आम्ही. पण काम पाठ, पण लढणारी माणसं मात्र मुठभर. याच भागात आले ते दरोडेखोर म्हणजे सगळ्यांना सावध राहायला हवं. एवढंच नाही, त्यांच्याबद्दल कुणालाही काही माहिती कळली तर लगेच पोलिसांना कळवायला हवं. आणि जागरूक नागरिक म्हणून ती जबाबदारी आहे आपली. घरादारावरही पहारे ठेवावे लागतील. ते येऊन घरे लुटण्यासही कमी करणार नाहीत ते. त्र्यंबकराव, आपल्या घराची होळी करून भारत मातेचं घर उभं करण्यासाठी आपल्या रक्ताची शिंपण करतात ते. त्या क्रांतिकारकांचा उल्लेख तुम्ही दरोडेखोर म्हणून करताय. त्यांच्यापासून लोकांना सावध राहायला सांगतायत. ते आपली घरे लुटतील असं सांगताय. एकेकाळी या शंकररावांचे बंधू बल्लाळ परसुरे यांच्या साथीने तुम्ही सुद्धा क्रांतिकारकांना छुपी मदत करत होतात. पटवर्धन, आम्ही आहोत खोत. सरकारी सारा वसूल करण्याचं काम आहे आमच्याकडं. तेव्हा जुने विषय न काढलेले बरे. विसरा ते सगळं. वारा गोऱ्या साहेबाच्या बाजूने वाहतोय, तेव्हा तशीच पाठ दाखवणं शहाणपणाचं. आम्ही ते केले म्हणून आज दिमाखात सारा वसूल करतोय.
तुम्ही ते केले नाही, म्हणून आज सारा माफीसाठी नाक रगडताय. तेव्हा तेच नाक वर करून त्या दरोडेखोरांची बाजू घेण्याचं बंद करा. तशी ही सभा संपल्यातच जमा आहे. येतो आम्ही. चला रे. काय झालंय? आणि हे रक्त कसले? रात्रीची बाहेर काय करत होतीस? आणि घाबरलीस का? माणूस पडला, रक्ताने मागलेला. काय? अगं पण एवढ्या रात्रीची परसदारी काय करत होतीस तू? या चौकशानंतर गो आधी जखमी होऊन कोण पडले ते बघूया. चला नर्मदे, तू मुलांच्या बरोबर थांबे. हो. वहिनीनो, आता डोळ्यात किती ती अश्रू, हा किती रडतास? सगळा बरा होताला हो. हा बरोबर. ज्या सदाशिवाक बित्रो बित्रो म्हणान हिणयल्यानी त्या सदाशिवान इतको धाडस दाखवल्यान म्हणान रडतात ना तुम्ही. खरा मा? खरे बारकू, भारी कौतुक वाटते हो मला, अभिमानही वाटतो. पण खरे सांगू, माझा सदा भारी आवेगी, कोणाचे दुःख बघवत नाही त्यास. आणि म्हणून मागचा पुढचा विचार न करता संकटात उडी मारतो तो ते दुःख निवारण्यासाठी. पण बारकू, परमेश्वर अशा माणसांच्या पदरी सावलीपेक्षा झळात जास्त टाकतो. त्याची फार काळजी वाटते हो मला. होय, ह्या तुमचा खरा असा. पण तुमका सांगतोय, अशा माणसांच्या पाठीशी देव पण असता. आपल्या स्वतःच्या मायेची पाकर तो त्यांच्यावर ठेवता, तेव्हा त्यांचा काही एक वाईट होता नाही. मी जमतोय. आणि काळजी करू नको. आता वैद्य बुवा सांगान गेले ना, सगळा बरा होताला म्हणा. सगळा देव बरा करतो. मी काय म्हणते, तू इथे थांब दोघांपाशी, हे येतीलच देवळातून. बाई 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 बाई, हा नक्कीच शिपायांची नजर चुकवून आलेला दिसतोय. याला त्यांच्याच हवाली केलं पाहिजे. डोके ठिकाणावर आहे का तुझे? दरोडेखोर दिसतोय हा तुला. माणसांची पारखच नाही तूच. मला तर हा वासुदेव बळवंतांच्या चेल्यांपैकी दिसतोय. घेरी यायच्या आधी असंच काहीसं म्हणत होते हे. पाहिलंस, क्रांतिकारकच आहे हा. अहो, क्रांतिकारक आहे म्हणून लोणचे का घालायचे याचे? याला शिपायांच्या हवाली नको करायला. नाही, हा बरा होईस्तोवर आपण याला आपल्याकडे आसरा द्यायचा. अहो, काय बोलताय जाऊबाई? घरात आसरा? नाही नाही नाही, आमच्या ह्यांना कळलं तर अख्खं घर डोक्यावर घेतील. नाही नाही, ते काही नाही. असले भलते सलते नाही हो करू द्यायची मी तुम्हास. जा प्रभाकरा, देवळाकडे धाव घे आणि पुरुष मंडळींना बोलवून आण. नाही, कोणीही कुठेही जाणार नाही. आणि या पवित्र कामात अडथळाही आणणार नाही. आणि काय गो सुभद्रे, कोणास भीती घालतीयस तू? या रुक्मिणीस? आमचे हे क्रांतिकारकांना मदत करायचे याचा अभिमान आहे मला. आणि कोणाची भीती घालतेस? तुझ्या त्या कच खाऊ नवऱ्याची. त्याने आणि सान्यांच्या त्र्यंबकरावांनी ऐन वेळी शेपूट घातली म्हणून हे पांढरं कपाळ माझ्या नशिबी आलंय.
एकाच गावात राहतो, सोयरीक जुळलीये म्हणून गप्प आहे मी. पण या वेळेस मागे हटणार नाही मी. याला आसरा देणार आणि याचा जीव वाचवणारच. याद राखा, या अशा क्रांतिकारकांना वाचवलं तरच उद्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि स्त्रियांचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर यांच्या पुरोगामी विचारांना आपण पाठिंबा द्यायला हवा. तरच उमासारखे बळी जाणार नाही. प्रभाकरा, जनार्दनला बरोबर घे आणि याला आपल्या घरात ने. मी सांगते पुढे काय करायचे. हो, जनार्दन मामा, जनार्दन मामा. आणि खबरदार, याच्याबद्दल कोणीही कुठेही वाच्यता केली तर. मोठी आजी, किती चांगली आहेस ग तू. काय सांगताय काय? हो, जनावर डसले हो बाबू. देवाची कृपा म्हणून सर्व काही निभावले. निजलाय तो आता. देवानं कृपा केली, पण आज आपल्या सदाशिवमुळेच आपला बाबू वाचला हो. म्हणजे सदाशिवानं विष शोषून फेकले बरे. वैद्यभाऊ सुद्धा खूप कौतुक करत होते हो. गुणी बाळ आहे हो सदा, अगदी गुणी बाळ आहे. सुलोचनेस दृष्ट काढायला सांगितले हो. नारायणा रघुनाथा, जरा मुलांच्याकडून धडे घ्या. अरे एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. बायकांच्या नादानं घर फोडू नका. अंधारात माडीवर एकटा जायला घाबरणारा आमचा सदा बाबूस वाचवण्याचं धाडस करतो. कमाल आहे. मग पुतणा कोणाचा आहे? बरं, सभा व्यवस्थित पार पडली ना? काय झाले? काही नाही, अचानक शिपायांनी येऊन मोडता घातला. म्हणजे दरोडेखोर आलेत म्हणे इकडे. अगो बाई, काय सांगताय काय? अहो, क्रांतिकारकांना दरोडेखोर म्हणतात ते. हळू हळू हळू. ती मुळी लवकर उघाड गो. आणि प्रभाकर, तू बाहेर लक्ष ठेव. पुरुष मंडळी आली तर सांगा मला लगेच. हळू 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 हळू. शांत तुम्ही सोडा बरं, सोडा. अरे आई आई आई, शांत हो. गुलाम तुम्ही, गुलामगिरी. हात जोडते तुझ्या पुढे, पण सोड तिला. खबरदार, सोड बाबा. खबरदार, पुढे पुढे आलात तर ही पोरगी जीवानिशी जाईल. पाहिलेत तरी मी सांगत होते, हा कुणी चोर दरोडेखोर आहे.
क्रांतिकारकांचाच पुळका. तेव्हा ज्याच्या त्याच्यात क्रांतिकारकच दिसायचा. आता माझ्या पोरीस काही झाले म्हणजे काहीही होणार नाही उमेश. अहो नाही कसे म्हणताय? कोयता ठेवलाय गळ्यावर आणि तुम्ही म्हणताय काही होणार नाही. मी म्हणते काय गरज होती याला घरात आणायची? तेव्हाच शिपायात दिले असते ना तर बरे झाले असते. शिपायांकडे गेला तर